करतो तर ते प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला त्याचा महिनाभर रिझल्ट फक्त चांगला दिसतो आणि त्यानंतर आपल्या स्किनला काळेपणा चढू शकतो. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि मी माधुरी तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा हा ब्लॉग आपल्या स्किन केअरशी रिलेटेड आहे. म्हणजे मी माझं स्किन केअर रुटीन कसं करते, त्यासाठी कोणता फेस पॅक वापरते किंवा त्यामध्ये काय काय साहित्य टाकते आणि त्याचे रिझल्ट काय आहेत किंवा आपण स्किनची कशी काळजी घ्यायला हवी, ह्या काही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बहुतेक जणांचा काय प्रश्न असतो की थंडीमध्ये स्किन आपली म्हणजे ड्राय होते, त्यामध्ये इचिंग तयार होते आणि स्किनमध्ये सॉफ्टनेसपणा राहत नाही. मग आपण काय करत असतो, महागडे प्रोडक्ट वापरतो की बाबा चला हे मॉइश्चरायझर लावलं की मग ह्याने स्किन सॉफ्ट होईल, हे केला उपाय तर ह्याने स्किन सॉफ्ट होईल. तर माझं सजेशन एवढंच असेल की तुम्ही हे महागडे प्रोडक्ट्स वापरणं सोडून आपण जे घरच्या घरी फेस पॅक बनवतो किंवा जे घरचे साहित्य आहेत ते आपल्याला कायमी उपयोगी ठरतात. आणि महागडे प्रोडक्टनी अजून एक रिझल्ट तुम्ही अनुभवला असेल, कारण मी तर स्वतः अनुभवलं आहे की जे आपण प्रोडक्ट वापरतो तर ते प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला त्याचा महिनाभर रिझल्ट फक्त चांगला दिसतो आणि त्यानंतर आपल्या स्किनला काळेपणा चढू शकतो, त्यामध्ये डलनेसपणाही येतो आणि त्यासोबतच आपल्याला अनफ्रेशनेस फील होतं. तर मग त्यासाठीच आपण हा फेस पॅक आज पाहणार आहोत. तर चला वेळ न दवडता मी तुम्हाला तो पटकन फेस पॅक कसा तयार करायचा, कसा चेहऱ्यावर अप्लाय करायचा आणि तो धुवायचा कसा आणि त्याचे काही फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. तयार करण्यासाठी मी इथे कच्चं दूध घेतलेलं आहे. त्यात 2 टेबलस्पून बेसन ॲड केले आणि त्यात हळद टाकली थोडीशी. आता मी इथे आंबे हळद घेतली होती. तुम्ही कोणतीही हळद घेऊ शकता, तसा काही इश्यू नाही. आणि मॉइश्चरायझिंगसाठी थोडंसं कोकोनट ऑइल घेतलेलं आहे, म्हणजे पॅराशूट तेल. आणि हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम असं ठेवायचं. आता ना यामध्ये मी तर पॅराशूट ऑइल ॲड केले. कोणाकोणाला कसं असतं पॅराशूट ऑइल सूट होत नाही, सो मग तुम्ही त्याच्यामध्ये बाहेर व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिळते, ती सुद्धा टाकू शकता किंवा तसं जरी लावलं तरी काही हरकत नाही. कच्चं दूध असतं ते आपल्या स्किनला क्लीन्स करतच असतं. पॅराशूट ऑइलचं रिझन काय टाकण्यात की कच्चं दूध तर आपल्या स्किनला क्लीन्स करतच असतं, पण त्याच्याने पण अजून मॉइश्चरायझिंग म्हणजे त्वचा होते पॅराशूट ऑइलनी. तर चला मी हा फेस पॅक तुम्हाला लावून टाकू. फेस पॅक लावून झाल्यानंतर 10 ते 15 मिनटं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर ना आपल्या स्किनला असं लावून बघायचं. हाताला काही लागलं नाही तर सुकलं समजून धुवायला घ्यायचं. चेहरा धुवायला घेतल्यानंतर काय करायचं, डायरेक्टली स्किनवर पाणी न मारता थोडंसं मगात एका पाणी घ्यायचं आणि हळूहळू स्किनवर लावून ते थोडंसं स्क्रब करायचं सर्क्युलर मोशनमध्ये. त्याने काय होत असतं, आपले जे स्किनवर टॅन असतो ना तो इझिली रिमूव्ह होत असतो आणि आपल्याला पण फ्रेशनेस फील होतं. आता ना तुम्ही बघू शकता, बघा आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो किती छान येतो. आणि स्किनला म्हणजे असं आपल्याला ड्रायनेस पण वाटत नाही, काही नाही. आणि माझं एक सजेशन आहे की आपण ना म्हणजे आता धुतलाय चेहरा, मग धुतल्या धुतल्या लगेच मॉइश्चरायझर लावायचं, थोडंसं 5 मिनटं असं वाळू द्यायची आणि असं मॉइश्चरायझर लावायचं. आणि काय करायचं की लगेच फेस वॉश नाही करायचा स्किनला. एक सजेस्ट करेन, जेव्हा केव्हा तुम्ही चेहरा धुताय तर तो नेहमी थंड पाण्याने धुवावा, गरम पाण्याने धुवायचा नाही, कारण त्याच्याने काय होतं आपल्या स्किनला काळवटल्यापणा चढू शकतो आणि अशी स्किन ड्रायनेस होत असते. उलट आपल्याला थंड पाण्याने स्किन कशी मॉइश्चरायझर राहते आणि आपल्याला फ्रेश पण वाटतं. आणि चेहरा धुवून झाला. दुसरी टीप म्हणजे अशी की पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आपण दिवसातून ॲटलिस्ट 2 ते 3 लिटर तरी पाणी सहज आपण प्यायला पाहिजे. आणि तिसरी म्हणजे गोष्ट, आपण स्किनवर जर काही लावलं असेल किंवा काही स्किनवर करत असेल तर ते एकदम हळूवारपणे, आपली स्किन कशी सेन्सिटिव्ह असते, नाजूक असते, तर तिला आपण व्यवस्थितच जपून सगळं केलं पाहिजे. आणि अजून एक सांगायचं की आता मी त्या प्रोडक्टमध्ये जे मी साहित्य घेतले त्यामध्ये मी पॅराशूट ऑइल टाकलं होतं आणि पॅराशूट ऑइल टाकल्यामुळं मला सूट होतं ते, त्यामुळं मी टाकलं. पण असं नाही आहे की मला सूट होते आणि ते तुम्हालाही सूट होईल. तर त्यासाठी मी एक रिक्वेस्ट करते की तुम्हाला जर जी कोणती इन्ग्रेडियंट सूट होत असेल असं तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते टाका किंवा त्यामध्ये तुम्ही व्हॅसलीनही टाकू शकता. जेव्हा तुम्ही कोणतं मॉइश्चरायझर वापरताय ते टाकू शकता किंवा त्यामध्ये काही नाही टाकलं तरी चालतं आणि तसंच लावा. आणि सगळ्यात पहिले चेहऱ्यावर अप्लाय करताना तुम्ही पॅच टेस्ट करा. त्याने काय होतं माहिती आहे का, इथला टोन आणि इथला टोन ऑलमोस्ट आपला सेम असतो असं म्हणतात.
इथे जर तुम्हाला मॅच झालं मग तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय करा, त्याने काहीही होणार नाही आणि रिझल्ट मात्र नक्की दिसतो. असं नाही आहे की आज आपण सपोज आज आपण काय म्हणू टॅबलेट खाल्ली, तिलाही असर व्हायला 8 ते 10 तास लागतात. मग तसंच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तर ह्याही गोष्टीचा तुम्हाला रिझल्ट नक्की मिळणार याची खात्री मी देते तुम्हाला. पण त्यासाठी थोडा वेळ द्या आणि वारंवार ती गोष्ट करत चला. कारण कसं आहे, तुम्हाला वेळ नाही मिळाला तरी आठवड्यातून 2दा वेळ तरी आपल्याला मिळतो असं मला वाटतं. 2दा वेळ काढायचा आणि 2 टाईममध्ये मग असं नाही आहे की तुम्ही दुपारीच लावा, सकाळीच लावा. मग तुम्हाला जो टाईम तुमचा फिक्स की चला बाबा आता मला वेळ आहे, तर मग तुम्ही त्या टायमामध्ये सुद्धा स्किनवर अप्लाय करून लावू शकता आणि धुवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.